नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण जर तुम्ही एक साधी चूक केली तर तुमच्या खात्यात येणारे पैसे कायमचे बंद होऊ शकतात। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टींवर बोलणार आहोत ज्या प्रत्येक शेतकऱ्याने तात्काळ करणे गरजेचे आहे। नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी येणार, कोणती कामे अपूर्ण असल्यामुळे लाखो शेतकरी या यादीतून बाद होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे थकीत हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत आज आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच नुकसान करते। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहेत। या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी, खतांसाठी किंवा शेतीच्या इतर कामांसाठी वेळेवर आर्थिक मदत मिळावी। परंतु गेल्या काही काळापासून अनेक शेतकरी बांधव चिंतित आहेत, कारण पुढील हप्ता येण्यास बराच विलंब झाला आहे। नियमानुसार जो हप्ता आधी जमा व्हायला हवा होता तो तांत्रिक कारणामुळे आणि सरकारी मंजुरी अभावी रखडला आहे। यामुळे आता पुढील हप्त्याचा कालावधी देखील सुरू झाला आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की सरकार आम्हाला 2 हप्ते एकत्र देणार का? जर राज्य सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते। सध्या चालू असलेल्या शासकीय घडामोडी आणि निधीच्या उपलब्धतेवर हे सर्व अवलंबून आहे। सरकार लवकरच यासाठी मोठा निधी मंजूर करणार असून तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या लाभांच्या प्रतीक्षेत आहेत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय थेट बँक खात्यात यावेत तर तुम्हाला खालील 3 कामे तातडीने पूर्ण करावी लागतील। पहिले काम म्हणजे ई-केवायसी। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही त्यांचे पैसे पूर्णपणे रोखले जाणार आहेत। जर तुम्ही अजूनही ही प्रक्रिया केली नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ही केवायसी पूर्ण करून घ्या। ही अंतिम संधी आहे, यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे। दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे, म्हणजेच आधार सीडिंग। लक्षात ठेवा, आता सर्व शासकीय योजनांकडे पैसे हे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे पाठवले जातात। याचा अर्थ असा की तुमचे पैसे त्याच बँक खात्यात जातील ज्याला तुमचे आधार कार्ड लिंक असेल। जर तुमचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर तात्काळ तुमच्या बँकेत जाऊन आधार सीडिंगचा फॉर्म भरून द्या। तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे लँड सीडिंग आणि फार्मर ID। अनेक शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंग नो दिसत आहे। याचा अर्थ तुमच्या जमिनीची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर योग्य प्रकारे झालेली नाही। जर तुमच्या बाबतीतही अशी समस्या असेल तर तुम्हाला तुमच्या संबंधित तहसील कार्यालयात किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन 7/12 आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील। तसेच प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा फार्मर ID असणे आता बंधनकारक होत आहे, तोही तुम्ही काढून घ्यावा। शेतकरी बांधवांनो, सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे। पात्र कोण? ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, ज्यांनी आपली KYC आणि लँड सीडिंग पूर्ण केलेली आहे आणि जे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत तेच या गोष्टीसाठी पात्र आहेत। आणि अपात्र कोण? जे कुटुंब सरकारी नोकरीत आहेत, जे आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्यांच्या नावावर शेतजमीन असूनही बँक खात्याचे तपशील चुकीचे आहेत। जर तुम्ही पात्र असूनही तुम्हाला पैसे मिळत नसतील तर वर सांगितलेली 3 कामे तुमच्याकडून अपूर्ण राहिली आहेत हे नक्की। आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी होणार? शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याच्या कृषी विभागामध्ये आणि मंत्रिमंडळात यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत। येत्या काही दिवसातच राज्यात एक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान केला जाणार आहे। याच विशेष कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या दोन्ही उपस्थितीत एकाच क्लिकवर DBTद्वारे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हा थकीत हप्ता वर्ग करण्याची दाट शक्यता आहे।
निधीची मंजुरीची काम अंतिम टप्प्यात आली असून लवकरच हा आनंदोत्सव शेतकऱ्यांच्या घरात पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, वाट कसली पाहताय? आजच तुमचे नमो शेतकरी योजनेचे स्टेटस तपासा. KYC आणि लँड सीडिंग, आधार बँक लिंकिंग पूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्या. जर काही अडचण असेल तर ती त्वरित सोडून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची KYC पूर्ण झाली आहे की नाही हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या गावातील, नात्यातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.